नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आयुष्य असं आहे ना की कधीकधी खूप आनंद असतो, पण तो काळ खूप कमी कालावधीचा असतो. रोज एक नवीन वळण लागतं आयुष्याला. काहीतरी नवीन रोज घडत असतं. आनंदाचे क्षण जपून ठेवता आले पाहिजेत. आयुष्यात कितीही दुःख असलं तरी माणसाला हसता आलं पाहिजे. कुठल्याही नात्यात भावना असणं गरजेचं आहे, कारण माणूस हा मुळातच भावनिक आहे. याचं कारण असं की आपण एकमेकांना एका नात्यात बांधण्याआधी त्याला भावनिक नजरेने बघतो आणि मग शब्द सुचतात आणि नंतर ते नकळतपणे टिपले जातात आणि शुद्ध मनानं केलं गेलेलं कार्य हे चांगलं असतं. असं म्हणतात की जितकी समोरची व्यक्ती आपल्यासारखी तितकी ती आपल्याला अधिक मनाला भावते. पण हे इतकंच असतं. खरं तर माणसामाणसामध्ये भावनिक, वैचारिक, नैतिक आणि संस्कारभेद हा असतोच. अशा वेळी आपलं वेगळेपण स्वीकारून आपल्याला स्वीकारणारी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून आपण विचार करणारी माणसं ही देखील मनापासून आपल्याला आपलीशी वाटतात. सहवासातील कम्फर्ट झोन अशा माणसांबरोबर जास्त जाणवतो. मतांतर, मतभिन्नता यांना विरोध समजून मतभेदासारखं गंभीर स्वरूप न देता एक वेगळं मत म्हणून विचार करणंही गरजेचं असतं. ही वैचारिक परिपक्वता आपल्यात यायला आपल्याला अनेक नाती, महत्त्वाची वर्ष ह्या प्रवासात गमवावी लागतात. दुसऱ्याचं वेगळं मत मान्य करणं म्हणजे आपले विचार बदलणं असं कधीच नसतं. दोघांमध्येही खूप फरक असतो. तो एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा फरक असतो आणि हे मात्र सगळ्यांना कळणं गरजेचं आहे. जसं म्हणतात की समुद्रमंथनाच्या वेळी अनेक गोष्टी बाहेर पडल्या. त्यात अमृत पिण्यासाठी देव आणि दानव या दोघांनी पण गर्दी केली, पण विष पिण्यासाठी कोणीही समोर येत नव्हतं. शेवटी ही संपूर्ण सृष्टी वाचवण्यासाठी भगवान शंकर समोर आले आणि त्यांनी ते विष प्राशन केलं. नकारात्मक भावनारूपी विष शंकरानं पोटात घेतलं नाही, कारण पोटात घेतलं असतं तर त्यांना इजा झाली असती. आणि बाहेरसुद्धा टाकलं नाही, कारण बाहेर टाकलं असतं तर ते विष लोकांसाठी जीव घेणं ठरलं असतं. म्हणूनच शंकराने ते विष आपल्या गळात म्हणजे कंठात साठवून ठेवलं. म्हणून त्यांचा कंठ निळा पडला. त्यामुळे शिवजीला नीलकंठ म्हणतात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की माणसाने नकारात्मक गोष्टी पोटात घेऊ नये. त्याने शरीर खराब होतं आणि बाहेरही टाकू नये. तशाने लोकांना त्रास होईल. या सर्व नकारात्मक गोष्टी कुठंतरी शरीरात एका बाजूला ठेवता आल्या आयुष्यात पुढे जाता येईल. विचार भलेही नवीन असले तरी चालतील, पण जुने संस्कार मात्र विसरू नये. आणि जगणं साधं असलं तरी चालेल, पण वागणं इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे. शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातील कोणतीही सर्जरी त्याला बरी करू शकत नाही. लोक तुमच्याशी कसं वागतात हे त्याचं कर्म, पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता हे तुमचं कर्म. शब्दाला मांडण्यासाठी जशी लेखणी गरजेची असते, तसेच व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी चांगल्या विचाराची गरज असते. सर्वात जास्त जन्माला येणारी आणि मृत्यू पावणारी गोष्ट म्हणजे विश्वास. तुमच्याशी चांगलं वागावं, पण तुम्हीही सर्वांशी चांगलं वागावं हे महत्त्वाचं नाही का? कोणाचे तरी स्माईल आपलं दुःख नाहीसं करण्याकरता पुरेशी असते, कारण प्रत्येकाला हसणं जमत नाही आणि ज्याला जमतं त्याला दुःख काय असतं ते कळतच नाही. इतरांवर व्यर्थ चर्चा करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केलेलं कधीही चांगलं. पाय रोवून ठामपणे उभं असतं हे सत्य. अफवांना मात्र पाय नसतात, म्हणून त्या पसरत असतात. कोण काय करत आहे याकडे लक्ष देत राहाल तर तुम्हाला काय करायचं आहे हेच राहून जाईल. प्रसिद्धी ही एक अशी बाब आहे जी कितीही मिळवली तरी माणसाची तहान भागत नाही. या पृथ्वीतलावर आढळणार नाही. माणसाने आहे ते दुर्गुण ओळखून सद्गुणांची कास धरावी आणि आयुष्यात जगावं, कारण दोष हे प्रत्येक माणसाच्या अंगी आहेत. संकटाच्या काळ्या कुट्ट ढगांनी जेव्हा आयुष्य अंधकाराने व्यापलेलं असतं तेव्हा जिवलग म्हणणारी व्यक्ती त्या काळोखात दिसेनाशी होते. माणसाच्या मनात सुरू असलेला विचारांचा महापूर कधीकधी माणसाचं आयुष्य बेसूर करून टाकतो. विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ असावं. दूषित पाणी स्वास्थ्य बिघडवतं तर दूषित विचार आयुष्य बिघडवतं. जगण्यातला प्रामाणिकपणा आणि वागण्यातली पारदर्शकता टिकवता आली की आयुष्याच्या संभाषणात स्पष्टीकरणाची गरजच राहत नाही. अंधारात मनुष्याला नुसती आकाशातली रहस्य दिसतात असं नाही,
मनुष्याच्या मनातली रहस्यही त्याला याच वेळी कळतात. ओळख, मैत्री, विश्वास, प्रेम, श्रद्धा आणि भक्ती या आयुष्यातील एक सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत. कोणी कोठे आणि किती वेळ थांबायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. स्वतःचं दुःख आणि दुसऱ्याचा आनंद या दोन्ही गोष्टीचं मोजमाप करणं थांबवलं की मग जीवन जगणं अगदी सोपं होत जातं. लोक आपल्याबद्दल काय विचार करतात आणि काय बोलतात हे जर बघत बसला तर आयुष्यात कायमचे मागे राहाल. जर जीवन सर्वांचं सारखं असतं तर त्याचं महत्त्व कुणालाच कळलं नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःख हे समुद्राच्या लाटांसारखं असतं. काही काळासाठी येतं आणि लगेच माघारी फिरतं, मात्र त्याचा ओलावा कायम देऊन जातं. आपण त्या ओलाव्याला घेऊन जरा आपल्या मनाच्या मातीला आकार दिला की स्वतःच्या जगण्याला रंग सुंदर असा येतो. डोक्यात अनावश्यक द्वेषाची घाण आणि डोळ्यात मूर्खपणाची धूळ साचली की सूर्यप्रकाशा इतक्या स्पष्ट असलेल्या गोष्टीसुद्धा दिसत नाहीत. जीवनात वाईट गोष्टींचा पश्चाताप फक्त सुबुद्धी असणाऱ्यांनाच होतो. प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेलं वचन नसून चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वतःला घातलेला एक नियम आहे. तेव्हा प्रामाणिकपणे काम करण्याचा नक्की प्रयत्न करा. कितीही चांगली गाडी ओढली तरी घोड्याला चाबकाचं फटकारं काही चुकत नाहीत. झाडाने कितीही चवदार गोड फळं दिली तरी दगडांचा मार त्यांना कधीच चुकत नाही. तसंच आपण कितीही महान व्यक्ती बनलो तरी लोकांच्या टीकांमधून आपली सुटका नाही. नात्यात गोडवा कधी येतो? ज्यावेळी आपल्या स्वभावामध्ये गोडवा असतो आणि ज्यावेळी आपल्या स्वभावात गोडवा येतो त्यावेळी प्रत्येक व्यक्तीला आपला सहवास कायम हवासा वाटतो. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते निदान आपल्या वाट्याला तरी नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजेच सुखी जीवन. आणि नेहमी प्रत्येकाने सुखी राहण्याचा प्रयत्न करा. जगण्याच्या धावपळीत कितीही जोरात धावायचं असेल तर धावा किंवा जोरात चाला, पण नेहमी एका गोष्टीचं भान ठेवा की आपल्यात आणि आपल्या जवळच्या माणसात जास्त अंतर पडता कामा नये. कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर त्याची गरज भासली तर तुमचा आवाज त्याच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचायला हवा. खिशाला जेव्हा छिद्र पडतं ना तेव्हा सर्वात आधी नाण्यापेक्षा नाती गळून पडतात. शब्दात परकेपणाचा गंध आला की मायेची फुलपाखरे कधीच उडून गेलेली असतात. माणसाचं आयुष्य वय हे फक्त कागदोपत्रीच असतं, पण कर्तव्य आणि जबाबदाऱ्या माणूस आयुष्यभर पार पाडत असतो. तेव्हा वयाला महत्त्व न देता तुम्ही तुमची कर्तव्य व्यवस्थितरित्या पार पाडण्याचा नक्की प्रयत्न करा. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.